चला मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज सतीश जवळ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात केली जाते. जननी माता चषक 2025 स्पर्धेला काल सुरुवात झाली आणि या पहिल्या गटामधून जर आपण पाहिलं तर भिवडी टीम या टीमचा एक चांगला खेळ राहिला गेला आणि बक्षीस पात्र ठरले गेले. दुसऱ्या गटातून जर आपण पाहिलं तर BCC करंजे टीम या टीमचा एक उत्तम खेळ राहिला आणि बक्षीस पात्र दोन टीम आतापर्यंत पोहोचले गेल्यात. तिसरा गट आपण पाहतो. या तिसऱ्या गटाला इथं जर पाहिलं तर दोन्ही टीमनं एक एक सामना जिंकलाय. 40+ टीमची पहिली मॅच जर आपण पाहिली तर एक उत्तम मॅच झाली. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू सतीश घेऊन निघालाय. थोडीशी गती कमी होती, त्याच्यावरती प्रहार चढवला गेलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. वन बाउन्स, सीमारेषा ओलांडली जाते. 4 धावांसाठीनं सुरुवात केल्या. पहिल्या मॅचला जर आपण पाहिलं तर दत्ता सर 0 या आकड्यावरती बाद होऊन परतले होते, पण या मॅचमध्ये कुठेतरी दक्षता घेतली. प्रहार चढवला गेला आणि मिड विकेटच्या रिजनमधून हा चेंडू सीमारेषा पार केलाय. चौकारानं सुरुवात केल्या. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो या आणि इथून क्षेत्ररक्षण हलवलं जातं. या प्रताप शिलार इथं क्षेत्ररक्षणासाठी तयार होईल, कारण की महत्वाची विकेट आहे दत्ता सरांची. दत्ता सर शेवटपर्यंत थांबले तर एक मोठा उच्चांक स्कोर उभा राहू शकतो, एक पर्याय आहे. सतीश गोलंदाजीची सुरुवात केली जाईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला गेला जरूर. पुन्हा प्रयत्न, आडवी बॅट फिरवली गेली, क्षेत्र निवडलं जातं या आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पोहोचला जातोय सिंगल धावेसाठी. आणि या दोन चेंडूच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर 5 धावा जमवल्यात. सुरुवात चांगली राहिली या दत्ता सरांची. आज पाठीमागचे जर आपण त्यांचं षटक जर पाहिलं तर खरोखर आपण या स्पर्धेतील पहिलं मिडन षटक जर कोणी हाताळलं असेल तर 40+ संघाचा खेळाडू दत्ता मोहिते सर यांचं नाव घेतलं जातं या, कारण की या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर एक चांगली प्रभावशाली गोलंदाजी राहिल्या. सतीश पुन्हा एकदा निघतो या गोलंदाजीसाठी. प्रयत्न केलाय, फटका खेळाय, चेंडूला जागेवरती उंची जास्त दिले, पण पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक सरसावले जातील. चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. प्रताप शेलार सर जर पाहिलं तर खो खो परीक्षक आणि आज त्यांच्यासाठी हे क्षेत्ररक्षण करणं म्हणजे थोडंसं सोपं आहे. स्वतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी इथं मिडविकेटच्या रिजनमध्ये आलाय. चांगला प्रवास या क्षेत्ररक्षणाचा केला. चेंडू अडवल्यानंतर 2 धावा खर्च केल्यात आणि या 2 धावेच्या नंतर जर आपण धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न राहिलाय. गुडघा टेकवल्यानंतर फलंदाजी केली जाते, पण थोडंसं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्वेलमध्ये फसलं गेलंय. 2 धावा जरूर घेतल्या जात आहेत. ज्या ज्या वेळी क्षेत्ररक्षण चुकलं जातंय त्या त्यावेळी धावा जमवल्या जात आहेत. या चुका तर जाऊया अनिकेत सपकाळ यांचा इथं पण सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती राहिले गेले गवडी गावचे सुपुत्र अनिकेत सपकाळ यांचं आगमन झालंय. त्यांना आपण मैत्री ग्रुप सदस्य मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन जननी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये सन्मानित केलं जातं. या अतिथी देव भव ही स्पर्धा रंगली गेले. क्षेत्ररक्षण केलं जातं या. चांगलं उत्तम क्षेत्ररक्षण अक्षयकडून. फलंदाज पहिला बाद होऊन चाललाय. पॉवर प्ले क्रमांक 1 साठी जर आपण पाहिलं तर एक उत्तम खेळी राहिली या दत्ता सरांची आणि कुठेतरी चुकीचा फटका खेळला गेला. मेदानमध्ये झेल उत्तम पकडला अक्षय आणि पहिला फलंदाज बाद होऊन परतला जातो. या दत्ता सर यांची पहिली विकेट्स मात्र इथं गमावली गेल्या. त्याचप्रमाणे निलेश शेलार मैत्री ग्रुप सदस्य भोगवली यांचं इथं आगमन झालंय. त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया.
आज ही स्पर्धा जर आपण पाहिली तर आपल्या स्वाभिमानाची आपल्या अभिमानाची स्पर्धा रंगली गेल्या डे नाईट स्पर्धा. आणि या स्पर्धेकडे जर आपण बघितलं तर मालिकावीर बाईक, या बाईकवरती कोणाचं नाव कोरलं जाईल सर्वांचं लक्ष राहतं. या प्रत्येक खेळाडू आला की या बाईककडे बघत राहतोय की आपला खेळ उत्तम राहिला पाहिजे आणि ही बाईक मात्र आपल्याकडे आली पाहिजे. पण मैदानामध्ये ज्यावेळी आपला खेळ चांगला राहतो त्यावेळी आपली, चला मॅचकडे बघूया. आणि आल्या पावली जर आपण पाहिलं तर सुधाकर लोहार याला परतीचा इशारा दाखवला जातो. या पॉवर प्ले क्रमांक 1 सतीशला 2 सफलता, महत्वाची सफलता राहिल्या. काही धावसंख्या खर्च केली पण येणारे चेंडू जर आपण पाहिले ना तर प्रभावशाली गोलंदाजी राहिल्या सतीशाची. 2 विकेट्स, महत्वाची 2 विकेट्स या पॉवर प्ले क्रमांक 1 साठी गमावले गेलेत. चांगली सुरुवात राहिली होती. नऊ धावसंख्या खर्च केली आणि 2 विकेट्स गमावल्यात 40+ टीम यांनी. त्याचप्रमाणे उमेश भिलारे मैत्री ग्रुप सदस्य यांचं इथं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. या पण कुंभारगणी गावचे खेळाडू जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ आपल्या दर्जेदार आपल्या गावसाठी राहिला गेलाय. पण आज स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथं सन्मानित केलं जाईल. या लगेच उमेश भिलारे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं. या पंचांनी नो बॉल घोषित केला जातो. या विमरचा चेंडू आणि येणारा चेंडू हा फ्री हिट चेंडू असणार आहे. पंचांनी दंडित केले. प्रवीण शेलार गोलंदाजीसाठी आलेत आणि हा चुकीचा चेंडू, पुन्हा चेंडू हाताळावा लागतो. या चला थर्ड अंपायर घेतलाय पंचांनी, तर आपण पाहणी करूया. थर्ड अंपायरच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर शशी साठम सर आहेत. पाहणी केली जाईल. चला थर्ड अंपायरांनी इथं नो बॉल घोषित केलाय शशी साठम सरांनी. तर हा नो बॉल असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला हाताळावा लागेल. येणारा चेंडू हा फ्री हिट चेंडू असणार आहे विजयसाठी. सुरुवात कुठेतरी खराब झाल्या. या अतिरिक्त धावसंख्येनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 10 आकडेवरती. उघडा डोळे बघा नीट आणि हा आहे फ्री हिट. हा चेंडू घेऊन निघतो. या
हॅलो हॅलो ओके धन्यवाद. थोडंसं अडथळा आला आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत्या. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 13 आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 2 जर आपण पाहिलं तर प्रवीण याचं प्रभावशाली गोलंदाजी राहिली आहे. प्रवीण याची विजयला परतीचा इशारा दाखवलाय. त्याच्यानंतरच काही चेंडू डॉट आले तर संदीप शिलार आला होता. काही त्याला प्रभावशाली फलंदाजी करता आली नाही. एक सिंगल धाव घेतल्या आणि या सिंगलच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 13 आकड्यावरती आल्या. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. प्रवीण निघतोय. छोटासा रनअप आहे. पुलटा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवलाय. विशालच्या बॅट मधून हा षटकार निघाला जातो. या थोडंसं मनोबल वाढलं जाईल. हा षटकारा जर पाहिलं तर दिलासा दिला जातोय. धावसंख्या थांबली होती. काही चेंडू डॉट आले होते. विकेट गेलं होतं आणि यातूनच आपल्याला खेळ करावा लागणार होता. विशालनं यावरती जोखीम उचलली गेली आणि या षटकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न चांगला आहेत विशालाचे. पहिला चेंडू खेळला या विशालाने. महत्वाची विकेट जर आपण पाहिलं तर विजय आणि दत्ता सर बाद होऊन परतलेत. गॅप शोधला. या गॅप मधून हा चेंडू निघाला जाईल. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. चेंडू अडवला जातो या सतीश कडून. फेकी केली जाईल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा. या 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 या आकड्यावरती. थोडासा वेग वाढला. काही जर आपण पाहिलं तर पहिलं षटक सतीश हाताळलं. महत्वाची धावसंख्या खर्च झाली होती पण 2 चेंडू किती महत्वाचे ठरलेत. 2 फलंदाज दत्ता सर आणि सुधाकर यांना परतीचा इशारा दाखवला होता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रवीण शेलार यांनी हाताळलं. पहिला चेंडू विमर चेंडू हाताळला होता पण त्याच्यानंतर एक चांगलं उत्तम षटक महत्वाचं षटक राहिलं. एक फलंदाज बाद केला. विजय सुरू यांना बाद केलं. आता षटक क्रमांक 3 साठी सिद्धार्थ पारठे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रभावशाली गोलंदाजी राहिल्या. 3 विकेट्स घेतल्या आणि 4 धावसंख्या खर्च केली होती. म्हणजे आज नजरा भेदून घेतल्या होत्या आपल्याकडे या गोलंदाजानं. यालाच गोलंदाजी मार्गवरती आणलाय. पटका जरूर खेळाय. चेंडू हवेत आहे पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकणार आहे. अक्षय प्रवीणनं तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. थांबवलं गेलं. म्हणजे कॉल दिल्यानंतर क्षेत्ररक्षक थांबला गेला. हा महत्वाचा कॉल होता पण चेंडू अडवता आला नाही. त्यावरती 2 धावा जमवल्यात. धावसंख्या पुन्हा एकदा सिद्धार्थ हा गोलंदाजीसाठी निघाला जाईल. प्रयत्न केलाय. फटका जर आपण पाहिला तर जमीलगत खेळला जातो. या क्षेत्ररक्षक अक्षय तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवला बैठा. फेकी केली जाईल. चांगला थ्रो म्हणावा लागेल. फलंदाज धावची त्या स्वरूपात बाद होतो. या थोडीशी चूक केली संदीपनं. थोडासा रनअप चुकला गेला. ताळमेळ बिघडा. दुसरी धाव होती पण आपला रनअप थोडासा कमी पडला गेला आणि धावची त्या स्वरूपात बाद होऊन परतला जातोय तो म्हणजे संदीप. एक धाव घेतली जाईल. या 1च्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक 3 सिद्धार्थाचं आहे. महत्वाचं षटक जर आपण पाहिलं तर सिद्धार्थ राहिलं गेलं. या चला थर्ड अंपायर दिला गेलाय. चला पाहणी केली जाईल. चला सर आपण पाहणी करा आणि यावरती धावचित आहे का आपण थर्ड अंपायर बघतोय. दुसरा अँगल बघितला जाईल. क्लोज बघितलं जातं आणि यावरती जर आपण पाहिलं तर फलंदाज धावची त्या स्वरूपात बाद आहे. ब्लेड थोडीशी बॅट लेट टेकवली गेली आणि चेंडू अगोदर ते यष्ट्यांवरती लावलेला आहे. त्यावरती जर फलंदाज जर आपण पाहिला तर हा बाद होऊन परतला जातो. या संदीप हा बाद होऊन परतला जातो. या तिसरा फलंदाज सुनील अप्पा धनावडे मैदानामध्ये उतरले गेलेत. या 2 खेळांवरती आता जबाबदारी असणार आहे. उत्तम चेंडू. हा प्रयत्न चांगले आहेत पण छोट्या पद्धतीने एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात गेल्या. सिद्धार्थ पारठे याची गोलंदाजी चांगली राहिल्या.
थोडीशी गती थांबल्या षटक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये विशाल प्रयत्न करतोय पण आज खोलवरचा चेंडू होता जर आपण पाहिलं तर जागेवरती थांबवला गेला. चला याच्यानंतरची आपण मॅच रिपोर्टिंग करूया. चला वागदरे आणि पंचक्रोशी गांजे दोन्ही टीम सज्ज राहा. विनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. कॉल दिला जातो या पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार होईल. सिद्धार्थ खूपच आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवला गेलाय पण क्षेत्र जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र निवडलं या. उत्तम फटका होता. एकीर धावा या षटकामध्ये जमवल्या जात आहेत. आणखीन धावसंख्या थोडीशी थांबवली गेली या षटकामध्ये. आज आपण डे नाईट मॅच म्हटलं की थोडंसं प्रकाशज्योतमध्ये खेळलं जातं आणि त्यातच हा खेळ रंगला जातो या आणि प्रत्येक खेळाडूला एक या मैदानावरती साजेसा खेळ करता येतो या. प्रभावशाली क्षेत्ररक्षण प्रभावशाली जर आपण पाहिलं तर फलंदाजी राहिल्या गोलंदाजी राहिल्या आणि त्यातच प्रत्येक गोलंदाज जर आपण पाहिलं तर एक उत्तम गोलंदाजी केली जाते. त्यातच सिद्धार्थ याची एक चांगली गोलंदाजी ओखवडी टीमकडून षटक क्रमांक 3 साठी राहिल्या. सिंगल धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे. प्रयत्न केला एक फटका खेळला क्षेत्ररक्षक आहे फेकी केली जाईल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली जाते. षटक क्रमांक 3 तिथं संपलं जातं या आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर पोहोचली जाते या 27 आकडेवरती. उर्वरित आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज बोलवला जाईल. ओकोडी टीम कडून विचार केला जातो या आणि या षटकासाठी कोणाचा पर्याय निवडला जाईल. आशुतोष की प्रताप शेलार या दोघांचा पर्याय आणि त्यातच आशुतोषाचं नाव येते पुढं. त्याच्या हातामध्ये चेंडू दिला जातो या शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाईल. चला दोन्ही कर्णधार तयार आहे टॉस साठी. वागदारी कर्णधार आपण तयार आहे आणि पंचक्रोशी गांजे. षटक क्रमांक 4 षटकाला सुरुवात केली जाईल. आशुतोष गोलंदाजीसाठी आलाय. या दोन जोडीची जबाबदारी आहे. शेवटचं षटक म्हटलं की धावा जमवणारं षटक असतं. येणारे 2 षटकामध्ये धावसंख्या कमी झाल्या धावसंख्या जास्त जमवता आल्या नाही विकेटचं पतन केलंय पण आज या 2 जोडीला धावसंख्या जमावावी लागेल आणि आपल्याला एक सन्मानाचा स्कोअर उभा करावा लागेल. विशाल आणि सुनीला पहिली 2 जोडी मैदानामध्ये. आशिष गोलंदाजीसाठी तयार होतो या. आशुतोष पहिला चेंडू फुलटाच्या प्रहार चढवला गेला या क्षेत्र जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र निवडलं या. दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं तर सुनील अप्पानी त्याच रिजन मध्ये खेळले गेलेत. एक धावा जमवल्या जात आहेत. एक सिंगल धाव्याचा हा प्रवास राहिलाय. 7 चेंडूच्या पाठीमागे 7 धावा जमवल्यात. आतापर्यंत हा खेळ या 2 जोडीकडे राहिला गेलाय. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता आशुतोषाचा. चेंडू मैदानामध्ये येतो या आणि षटकाला सुरुवात केली जाईल. आता प्रयत्न केलाय यावरती प्रहार चढवला जाईल. सुनील अप्पा धनावडे यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. दिलासा दिला जातो या डगआउट मधून टाळ्यांचा खडकाडा होतोय. काय महत्वाचा षटकार कुठेतरी धावसंख्या थांबवली होती आणि त्यातच एक उत्तम फटकेबाजी. जर आपण तिन्ही चेंडू जर आपण सुनील अप्पांचे बघितले ना तर स्क्वेअर लेगचं रिझन फटका खेळला होता पण थोडासा हा चेंडू बघितला ना तर आतमधून आलाय आणि यावरती प्रहार आलाय. षटकाराच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आता 34 आकड्यावरती. 30 धावांचा पल्ला गाठला गेला या. पुन्हा प्रयत्न केला या लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फटका खेळला जाईल. गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय पण तरी ही तो निघाली जाते. आलाय तो चौकार. 2 क्षेत्ररक्षक सरसावले गेले प्रवीण आणि सतीश. थोडीशी चूक झाली आणि यातूनच चेंडू निसटला जातो या चौकारासाठी. 2 चेंडू किती महत्वाचे ठरले जात आहेत. पहिला चेंडू फुलटास होता. घोषित क्षेत्र निवडलं होतं पण त्याच्यानंतर
सुनील अप्पाने थोडासा चेंडू आतमधून घेतलाय, मिडविकेटच्या रिझन मधून हा षटकार आला, त्याच्यानंतर लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा चौकार आलाय. महत्वाची धावसंख्या या चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिले तर धावसंख्या 38 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, थोडस नर्वस असणार आहेत की हा चेंडू आपल्यासाठी किती महत्वाचा होता. आला तो डॉट चेंडू, थोडस कमबॅक केलं या आशुतोषनं. थोडीशी गती कमी ठेवली गेली आणि याच गतीमध्ये खेळ करत असतानाच पण थोडेसे लेट बॅट फिरवली गेली. येणारे 2 चेंडू असतील, या 2 चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल. आता प्रयत्न केलाय पण घोषित क्षेत्र निवडलं जाईल. जर आपण पाहिलं तर 14 धावांचं योगदान 5 चेंडूच्या पाठीमागे महत्वाचं योगदान आहे. ही महत्वाची धावसंख्या येणाऱ्या गोलंदाजासाठी एक साजेशी गोलंदाजी आणि त्यात करणारा हा प्रभावशाली फलंदाजी सुनील अप्पाची राहिल्या. येणारे 6 चेंडू आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू खेळलेत आणि या 5 चेंडूच्या पाठीमागे ही धावसंख्या जमवले. येणारा शेवटचा चेंडू यावरती किती धावा जमवल्या जातील आशुतोष निघतो. या प्रयत्न केला, फटका खेळला, क्षेत्ररक्षक सरसावले जातील. अक्षय तिथपर्यंत पोहोचला, फेकी चांगली उत्तम फेकी, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली जाते, त्यातूनच इथं चूक केली आणि चौथ्या धावेचा प्रयत्न म्हणजे एक चूक किती मागात ठरू शकते या चेंडूवरती. अक्षय आणि फेकी चांगली केली, चेंडू अडवताना थोडीशी अडचण निर्माण झाली, चेंडू हातामधून निसटला गेला आणि धावून 4 धावा जमवल्या गेल्या. आता या 4 धावेंच्या साह्यानं जर आपण पाहिलं थर्ड अंपायर आलाय, जरूर इथं चर्चा केली जाईल, बघितली जाईल. पण 4 धावा जमवल्यात, चौथी धाव आहे की नाही ही बघितली जाईल. सेकंड धावेवरती काय आहे हे बघितलं जात आहे आपल्याला. थर्ड अंपायर दिलाय. चला मॅचला गेले सुरुवात करा. आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानाने उतरायचं आहे आणि याच्यानंतर आपण टॉस साठी जातो. या वागदरे आणि पंचक्रोशी गांजे दोन्ही कर्णधार या टॉस साठी. आपण जरूर थर्ड अंपायर बघितला जातो या आणि त्याच्यानंतर धावा जमवल्या जातील आणि टार्गेट सेट दिलं जाईल. निलेश जी शेलार, आपणास विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. त्याचप्रमाणे संदीप साळुंके बऱ्याचशा काळानंतर ओहो, रवी देशमुख एक अतिशय सुरेख असं व्यक्तिमत्व आहे, हमेशा हसत असतात. तर टॉस का बॉस पावर्ड बाय युवा ऑटो बाइक्स, ऐरोली दिवा गाव, सेक्टर 9. तर टॉस या ठिकाणी आता निलेश जी शेलार यांच्या हस्ते टॉस केला जातोय. कॉल कोणा करेल? तर काटा आलेला आहे पंचकृषी गांजे यांच्याकडे. नाणेफिकेचा कौल या ठिकाणी गेलेला आहे. तर काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर ही फलंदाजी आपण करण्याचा जो निर्णय घेतलाय तो कोणत्या जोरावर घेतलाय काय समजेल का? बॅटिंग पहिल्यांदा घेऊन 60 ते 70 रनांचं टार्गेट देऊन नंतर मग हॅलो हॅलो तर चांगलं आयोजन या ठिकाणी अमर शेलार यांनी केलं आहे. परंतु आपण माईक जवळ पकडला असता तर त्यांचं आयोजनाविषयी कळलं असतं. परंतु त्यांनी जे आयोजन केलेलं आहे त्याविषयी थोडक्यात 2 शब्द काय सांगाल? आता जोरात आवाजात बोला. आयोजन तर एक नंबर आहे. इथे खेळायसाठी तर मी म्हणजे बोलतात ना सगळ्यांनाच म्हणजे उत्सुकता की नाईट क्रिकेट खेळायला. आयोजक वागदरे टीमचं खूप खूप अभिनंदन.
तर धन्यवाद आहे. तर अमर शिलार यांच्याकडे आपण येणार आहात. तर हे आयोजनाचं एवढं मोठं ओझं आपल्याकडे आहे. त्यामध्ये आता ही मॅच खेळावी लागणार आहे आणि त्याबरोबरच आता टॉस थोडंसं नक्कीच या ठिकाणी नाराज व्हावं लागलं आहे. परंतु टॉस मनासारखा झाला आहे का? हो, अगदी मनासारखाच झाला टॉस. आम्ही टॉस जिंकला असता तरी प्रथम क्षेत्ररक्षणच घेणार होतो. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि जावळीतली होणारी पहिली नाईट स्पर्धा यामध्ये चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच टॉस मनासारखा झालेला आहे. तर दोन्ही संघांना या ठिकाणी आपण देऊयात शुभेच्छा. दोन्ही कर्णधार या ठिकाणी चांगली मॅच आमच्यासमोर रंगणार आहे. दोन्ही मित्रबंधू यांच्या समवेत असणार आहे ही मॅच. तर मॅचला लगेचच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. निलेश शेलार सर, आपण बऱ्याचशा टुर्नामेंट या ठिकाणी खेळलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी हे जे मैदान आपण पाहत आहे, तर कसं वाटतंय आज ही नाईटची टुर्नामेंट आहे, कसं वाटतंय आज या ठिकाणी आल्यावर? मला तर खूप चांगलं वाटते. माझी पण टीम टाकायची होती, पण पेपर असल्यामुळे मी टाकली नाही. आणि वागदरे टीमचं खूप खूप अभिनंदन. नाईट टुर्नामेंट बघायला मी आलो, असं वाटतं की मी उतरावं खाली 40+ मध्ये. 40+ संघामध्ये आता ओसंडून त्या ठिकाणी खेळाडू कक्ष वाहतोय. तर खेळाडू कक्षामध्ये देखील बसायला जागा नाहीये. तर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स त्या ठिकाणी वाट पाहतायत विनोदजी धनावडे. तर टॉस जिंकलेला आहे पंचकृषी गांजे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्यात आलाय. ओव्हर टू धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स विनोदजी धनावडे, जावळी तालुक्यातला एक बुलंद आवाज. धन्यवाद किरण सर. तर शेवटचा जर कॉल होता तो 4 धावा आहेत आपण ॲड केल्या आहेत. 43 धावा झाल्यात आणि 44 धावांचं टार्गेट हे ओखोडी टीमसाठी असणार आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय 40 टीमनं आणि 2 जोडी मैदानामध्ये उतरल्या. आशुतोष आणि प्रताप शिलार 2 जोडी मैदानामध्ये या धावींचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये उतरल्या. सेकंड विजयासाठी 2 टीम लढत आहेत. प्रयत्न केला जाईल या धावींचा बचाव. जर आपण पहिली मॅच 40+ ची टीम बघितली ना तर 41 धावांचा बचाव केला होता 5 षटकामध्ये. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर सचिन धनावडे यांनी हाताळलं होतं, कुठेतरी धावा खर्च झाले होत्या. सेकंड षटक जर आपण पाहिलं तर दत्ता सरांनी एक महत्वाचं षटक हाताळलं. एक षटक जर आपण पाहिलं दत्ता सरांचं निर्णायक षटक आणि त्यातच 40+ टीमनं कमबॅक केलं होतं. म्हणजे आज या गोलंदाजाकडे जर आपण बघितले ना तर महत्वाचं प्रत्येक खेळाडूला आकर्षण करणार आणि या गोलंदाजीमध्ये प्रत्येकानं काहीतरी घेतलं पाहिजे. एक प्रभावशाली गोलंदाजी राहिली. चला मॅचला सुरुवात केली जाईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक सचिन धनावडे गोलंदाजीसाठी तयार झालेत. स्ट्राईकला आशुतोष. पहिला चेंडू प्लेस केलाय. चेंडूला उंची दिले, क्षेत्ररक्षक सरसावले जातील पण तिथपर्यंत पोहोचत असताना थोडेसे थांबले गेलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा जमवल्या जातील आणि या 2 धावेच्या सहाय्यानं श्रीगणेशा केला जातोय. विजय सुर्वे आणि सुधाकर लोहार हे 2 चेंडूपर्यंत पोहोचले गेले होते पण चेंडू अडवल्यानंतर 2 धावा इथं खर्च केल्या गेलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर हे पॉवर प्ले क्रमांक 1 साठी क्षेत्ररक्षण सजवलं गेले आशुतोषसाठी. म्हणजे विचार चांगला आहे कर्णधाराचा. सचिन गोलंदाजीसाठी तयार झालाय पुन्हा एकदा. अकुट टप्प्याच्या चेंडू प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय का नाही, कोणताही क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाही. थोडीशी चुकी केली असेल आणि हा चेंडू सीमारेषा ओलांडली जाते. आलाय तो चौकार. जर आपण पाहिलं तर खूपच असं क्षेत्ररक्षण लांब ठेवलं गेलं या आणि त्यातच फायदा उचलला आशुतोष आणि या चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 चेंडूच्या पाठीमागे 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. एक चांगलं आव्हान आहे 44 धावांचं आणि त्याचाच बचाव करण्याचा प्रयत्न केला जातो. या पहिलं षटक पॉवर प्ले क्रमांक 1 सचिन धनावडे 2 चेंडूवरती 6 धावसंख्या खर्च केल्या. येणारा चेंडू 3रा क्रमांकाचा चेंडू घेऊन निघाला जाईल. सचिन प्रयत्न केलाय. हा महत्वाचा चेंडू
थोडासा टप्पा पुढे ठेवला गेला या. येणारे चेंडू जर आपण पहिलेच बघितले ना तर थोडेसे टप्पे मागे ठेवले होते, उसळी देणारे चेंडू हाताळले होते, पण यावेळी वेगळं व्हेरिएशन केलं आहे सचिननं. आणि सचिनकडचा अनुभव जर आपण पाहिला ना तर प्रगल्भ असा अनुभव आहे. पॉवर प्ले कोणत्या पद्धतीने हाताळायचं, धावसंख्या कोणत्या क्षणाला थांबवायची, हा विचार त्याच्याकडे चांगला आहे. आणि त्याच विचारावरती आणि चांगल्या अनुभवावरती जो हा येणारा चेंडू हाताळला गेला, येणारा चेंडू डॉट हाताळला गेला. महत्वाचं षटक पॉवर प्ले क्रमांक 1चं. पुन्हा एकदा थोडासा पाठीमागे ठेवणारा चेंडू, ओपस्टंपाच्या बाहेरून जाणारा, पण क्षेत्र निवडलं या घोषित क्षेत्र. एक सिंगल धाव घेतली जाईल डॉट आल्यानंतर. आणि या सिंगल धावेच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 7 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ, म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1 मधील 2 चेंडू शिल्लक. अमर धनवडे यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. उपस्थिती अनिवार्य आहे. प्रयत्न केलाय, फटका सजवला गेलाय, कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही. चेंडूने सीमारेषा ओलांडली गेले. आज जर आपण बघितलं ना तर लॉंग ऑफच्या रिजन मध्ये कमी षटकार गेलेत आणि या आशुतोषच्या बॅट मधून हा षटकार, उत्तम षटकार निघाला जातो. या षटकाराच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 13 या आकडेवरती. वेगवान फलंदाजी आशुतोष शेलार. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर या खेळाडूकडे बघितलं जातं आणि तुफानी फटकेबाजी केली जाते. कोणता खेळाडू कोणत्या क्षेत्रामध्ये उभा आहे आणि त्यातूनच ही फलंदाजी केली जाते. आज जर क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं ना तर सुनील आपण एक्स्ट्रा कोरमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तैनात केले, म्हणजे कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण आहे का याच्यावरती विचार केला जाईल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर दत्ता सरांना मिड विकेट आणि लॉंग ऑन यामध्ये क्षेत्ररक्षणासाठी तयार केलंय. आज सचिन याचा चेंडू जर आपण बघितला ना तर प्रभावशाली गोलंदाजी होती, पण त्यात थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं जातं. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या पॉवर प्ले क्रमांक 1 साठी. यात काही चेंजेस केला जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या रिजन मध्ये तैनात केलं जाईल. चला थोडंसं स्पीड ठेवा, विनंती केली जाईल. प्रयत्न राहिलाय कव्वरच्या रिझन मध्ये. हा देखणा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पाठमोरे धावले जातील. रत्नाकर धनावडे पण अपयश आला. या तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. आला तो चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर पॉवर प्ले क्रमांक 1 साठी आशुतोषची बॅट न जर आपण पाहिलं तर धावसंख्या जमवली गेल्या 17 या आकडेवरती. 18 चेंडू 27 धावांची गरज. आणि महत्वाचा गोलंदाज, ज्या गोलंदाजानं जननी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं, जरूर चर्चा होईल. दत्ता सर मोहिते. व्हेरिएशन आहे, टप्पा आहे, वेग आहे, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची, कोणत्या क्षणाला व्हेरिएशन करायचं, कोणता फलंदाज कोणत्या क्षणाला कशी फलंदाजी करतोय, या गोलंदाजाकडे चाणक्य गोलंदाजी आहे आणि त्याला क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी बोलवलं. या त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं. या प्रताप शेला स्ट्राईक वरती आलेत. पहिला चेंडू खेळला जाईल. घोषित क्षेत्र निवडलं. या चेंडूला थोडीशी उंची होती आणि त्यातच हा वाकून फटका खेळला जातो. या एक सिंगल धावेने आपलं खातं खोललं. या पहिलं षटक जर आपण पाहिलं तर आशुतोषनं खेळलं. 17 धावसंख्या जमवली. या अमोल शेलार यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल आणि प्रेम चिकणे यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जातं. या जननी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये आगमन झालंय आपलं, तर आपल्याला विनंती केली जाईल व्यासपीठावर आपण आसनस्थ व्हा. येणारा चेंडू निर्धाव चेंडू आलाय. एक सिंगल धावलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल धावसंख्या जमवली गेली. छोटासा रनअप स्टार्ट घेतली जाते. सुरुवात केली जाईल. थोडीशी गती, चेंडू फिरवला गेलाय, गरजशी चेंडू फिरला गेला आणि प्रताप शेलार थोडेसे फसले गेलेत. म्हणजे
जर आपण पाहिलं त्याला लेग स्पिन खेळताना थोडीशी अडचण होते. या पहिला चेंडू जरूर खेळला गेला, पण कुठेतरी डोळे झाकले होते पहिल्या चेंडूवरती. पण येणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळला गेला. येणारा चेंडू निर्धाव चेंडू. प्रयत्न केलाय त्याच सेम पद्धतीने खेळला जातो. या अडचण करणारा चेंडू सिंगल धावालिया. आज कोणता फलंदाज जर आपण पाहिला तर कसा खेळला जातो या त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याच्यानंतर हा चेंडू ट्रॅव्हल केला जातो. या प्रताप सर सेलार आज आपली प्रभावशाली फलंदाजी दत्ता समोर राहिले. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 धावसंख्या खर्च केल्या. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावसंख्या खर्च केल्या 4 चेंडूच्या पाठीमागे. गती कमी वाढल्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू सिंगल धावेसाठी जातो. या आज फसवलं जातं. या जे खेळाडू बाहेरून मॅच बघतायत दत्ता सरांची खरोखर नजरा वेधून घेणारी गोलंदाजी आहे. आपण बाहेरून म्हटलं जातं की असं खेळलं पाहिजे तसं खेळलं पाहिजे, पण आज ज्यावेळी मैदानामध्ये उतरतो आणि या गोलंदाजीची आपण फलंदाजी करतो त्यावेळी आपल्याला समजतं की कशी गोलंदाजी केली जाते. डिफेन्सली केला. पुन्हा एकदा एक सिंगल धावेसाठी जाईल. नाही, डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक 2 संपलं जाईल आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्या खर्च केली. 3 धावसंख्या खर्च केली, सॉरी. पण जाऊया 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20 या आकड्यावरती. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता, म्हणजे कमबॅक करून दिलं गेलं. या पहिल्या षटकामध्ये आशुतोषनं 17 धावसंख्या जमवली, पण याला थांबवण्याचं काम दत्ता सरांनी केलंय. धन्यवाद. आता षटक क्रमांक 3 ज्या गोलंदाजानं प्रभावशाली गोलंदाजी राहिली होती, षटक क्रमांक 3 साठी जोडीला थांबवण्याचं काम केलं होतं. 2 महत्वाची विकेट घेतली होती. तोच संदीप शेलार, वागदरे गावचे सुपुत्र, आज या षटक क्रमांक 3 साठी पर्यायी निवडला गेला. या आशुतोष शेलार. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता, म्हणजे षटकाच्या पाठीमागे 12 धावा जमवायच्या आहेत. दुसरा विजय संपादन करण्यासाठी दोन्ही टीम लढतायत, झगडतायत, प्रयत्न करतायत. गोटाप्याचा चेंडू त्यावरती प्रहार चढवला. क्षेत्ररक्षक आहे तिथं विनोद पारडे. 40+ चे जर आपण पाहिलं तर एक चाणक्य क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ओंजळ मोठी आहे, पण त्या चेंडू जर आपण बघितला ना तर गपदिशी येऊन बसतो. आपली गावठी भाषा वापरलीच पाहिजे. येणारा चेंडू बॅटची एज, त्याच्यानंतर सिंगल धाव घेतली जाईल. या सिंगल धावेच्या साह्यानं जर आपण पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावरती. धाव गती थांबल्या, गती कमी झाल्या, थांबवली गेल्या, म्हणजे प्रयत्न थोडेसे थांबले गेलेत फलंदाजाचे. 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. जरूर गुणलेखक वैभव आपल्याला जोडले गेलेत. एक महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते तंतोतंत. डॉट चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे विजय सुर्वे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आज जर आपण पाहिले तर डांगरेकर गावचे उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्यांची गिनती केली जाते. आज आपल्या टीमसाठी महत्वाचं यष्टीरक्षण केलं जातं. या काही चेंडू अडवले जात आहेत, प्रयत्न केला जात आहेत. संदीप निघालाय गोलंदाजीसाठी, प्रयत्न केलाय. याही फलंदाजाला मेहनत करावी लागते. प्रताप चेलार. सिंगल धावा घेतली जाईल. थोडीशी अडचणीत आल्या धावा जमवत असताना. या सिंगल धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 च्या आकड्यावरती, म्हणजे अजून 21 धावा जमवायच्या आहेत. काय महत्वाचे चेंडू. फुलटा चेंडूवरती प्रहार चढवला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय, पण सेम पद्धतीनं लॉंग ऑफच्या रिजन मध्ये षटकार आला. या आशुतोष शेलार. चुकीचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार चढवला जातो. या षटकारानं थोडीशी दिलासा दिली जाते. कमबॅक केलं जातं. आणि या षटकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 आकड्यावरती.
कृष्णाई रॉकस्टार करून 251 रुपयाचं पारितोषिक आशुतोष शिलार या षटकारासाठी आलं या. एक देखणा फटका खेळला गेला. आशुतोषच्या बॅट मधून 2 सेम फटके त्याच रिजन मध्ये आलेत आणि प्रभावशाली राहिले ते म्हणजे राहुल तरडे यांनी 251 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी आलंय. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक सरसावले जातील पण पुन्हा सेम फटका लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आलाय. लगातारचे 2 षटकार 2 चुकीचे फटके त्याच्यावरती प्रहार चढवले जात आहेत. आशुतोष शेलार धावसंख्येमध्ये बदल केला जाईल 35 आकड्यावरती. 6 चेंडू 9 धावांची गरज म्हणजे मॅच मध्ये कमबॅक करून दिलं गेलं होतं दत्ता सरांनी. संदीप याचंही काही चेंडू चांगले राहिले होते पण 2 चेंडू किती घातक ठरू शकतात. मॅचचं पारडं जड झालं या. येणारे 6 चेंडू येणाऱ्या गोलंदाजावरती जबाबदारी वाढली थोडी. या 9 धावांचा बचाव करावा लागेल. कमबॅक करावं लागेल. कोण विजयी होईल. 6 चेंडू मध्ये 13 धावा संख्या वाचवली होती पण आता 9 धाव संख्या वाचवायची. विशाल शिंदे शेवटच्या षटकासाठी बोलवलं गेलं या. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता. विशाल शिंदे निघालाय. पहिला चेंडू खेळला जातो या कव्हरच्या डोक्यावरून निघालाय चेंडू. यावरती किती धावा असतील चला पंचांचा इशारा बघू द्या. त्यावरती पाहणी केली जाईल आणि चौकार घोषित केला जातो या. थोडासा विजय सोपा झाला या. 5 चेंडू 5 धावांचा बचाव करावा लागेल. विशाल शिंदे गोलंदाजी मार्गवरती आहेत. कुठेतरी चुकीचा चेंडू होता त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर प्रताप शिलार यांच्या बॅट मधून हा चौकार आला या. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रताप शेलार यांनी षटकार खेचला तर सुयश ग्राफिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आज सुवर्ण संधी आहे आपल्याला 100 रुपये कमवायची पारितोषिक. आलाय तो निर्धाव चेंडू. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. अजून काही चेंडू डाट आली तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. येणारा चेंडू प्रयत्न केलाय गॅप चोरलाय आणि हा सिंगल साठी जातो या. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता असणार आहे. एक सिंगल धाव. जर महत्वाचा षटकार आला नसता तर मोठी धावसंख्या राहिली असती. थोडंसं कमबॅक राहू शकलं असतं. येणाऱ्या गोलंदाजाचा थोडासा दबाव कमी राहिला असता पण विशालवरती थोडासा दबाव आहे. काही चेंडू डॉट करावे लागतील. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. मॅच कोण घेऊन जाईल. जननी माता चषक 2025 या स्पर्धेमधील ही महत्वाची मॅच 40+ की ओखवडी. डिफेन्स केला आहे. क्षेत्ररक्षक सरसावले जातील. चेंडू अडवला जाईल पण सिंगल धाव रोखू शकले नाहीत. या सिंगल धावेनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 41 आकड्यावरती. 2 चेंडू 3 धावा. म्हणजे मगाच मॅच जर आपण बघितली ना पुनवडी वर्सेस 40+ अशीच मॅच आली होती आणि आता ह्याच धावांचा बचाव करावा लागेल विशालला. ही मॅच त्यानं जिंकून दिली होती. त्याच पद्धतीने आता खेळ केला जाईल का. अशी तो साधा स्ट्राईक वरती आलाय. त्याच्या बॅट मधून एक प्रभावशाली खेळ फलंदाजी राहिल्या. थोडासा स्टंपाच्या बाहेरून ठेवण्याला चेंडू. हा निर्धाव चेंडू आलाय. मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय विशालनं. रंगत आल्या. नजरा वेधून घेतल्यात. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. थोडस विशाल चांगली गोलंदाजी राहिल्या. पहिला चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं गेलं या. आशुतोष शेलार आजपर्यंत खेळ चांगला राहिलाय पण आता तुम्हाला 3 धावा जमवायच्या आहेत. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 29 धावांची घणाघाती खेळी राहिल्या पण ही खेळी व्यर्थ जाणार नाही. हा प्रभावशाली गोलंदाजी प्रयत्न केला. फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर गॅप शोला जाईल. यातून हा आलाय विजयी षटकार. विजयी संघाचं आपण हार्दिक स्वागत करूया. तसेच 40+ टीमचाही खेळ उत्तम राहायला गेलाय. चला
वागदरी टीम आपण लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येते वागदरी वर्सेस पंचक्रोशी गांजे. पहिल्याच फेरीतील मॅच खेळवली जाईल. दोन्ही टीम सज्ज व्हा. आपण बघतोय पाहतोय आजमावतोय जननी माता चषक 2025 स्पर्धा. स्पर्धेकडे जर आपण बघितलं तर भव्य दिव्य अशी बक्षिसं